बरं ऐका, तुमच्या घरात सुद्धा कोबी खाण्यासाठी नाक मुरडतात का? कोबीचे थालीपीठ केले तरी सुद्धा खात नाही का? तर अशा पद्धतीने या कोबीच्या वड्या एकदा नक्की ट्राय करा. एकाच वेळेस 2 पद्धतीच्या वड्या पाहूया. तर इथे अगोदर कोबी जो आहे किसून घेऊया. इथे हवं तर तुम्ही लांब लांब किसला तरी सुद्धा चालेल किंवा मग छोटा किसला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पाने, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या. त्यानंतर लगेचच हे कोबीमध्ये घालून घेतल्या. त्यानंतर पाव चमचा हळदी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस मिक्स करून घेतलं. 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा. रवा आणि बेसन पिठाचं मेजरमेंट एकसारखं नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, थोडंसं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यानंतर छान असं हे मिक्स करून घेतलं. आता हे जे आहे आपल्याला वड्या थापण्यासारखं झालंय. बस, आपण इथे कोबी वगैरे काही पिळून घेतलेला नाही आणि तशी आवश्यकता सुद्धा नाहीये. त्यानंतर इकडे एखादी प्लेट घ्यायची किंवा मग तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरचं जी प्लेट असते ना ती घेतली तरी सुद्धा चालेल. त्याने तेलाने जे आहे थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आणि यावर अशी जी आहे वडी थापून घ्यायची. थोडेसे वरून पांढरे तीळ आणि कोथिंबीर जी आहे पेरून घेतली, जेणेकरून दिसायला सुद्धा वडी जी आहे सुरेख दिसेल. कुठलाही पदार्थ खाण्या अगोदर आपण तो डोळ्याने छान असा निहाळत असतो. त्यानंतर इकडे अगोदरच कढईमध्ये पाणी घालून कढई जी आहे गरम करण्यासाठी ठेवली होती. त्यानंतर कोबीची प्लेट ठेवली. 15 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवर कोबी जी आहे वाफवून घेतली. तर अशा पद्धतीने या वड्या तयार झाल्या. थंड झाल्या की कट केल्या आणि एक एक वडी जी आहे एकदम सोप्या पद्धतीने निघत होती. हवं तर तुम्ही अशा वाफवलेल्या वड्या जरी खाल्ल्या तरी सुद्धा चालेल किंवा मग 2 चमच्यामध्ये अशा पद्धतीने कढईमध्ये तेल घालायचं, साधारण 2 चमचे, आणि वड्या जी आहे छान अशा खरपूस तळून घ्यायच्या. हवं तर या वड्या शॅलो फ्राय, डीप फ्राय सुद्धा करू शकता. पण जर तुम्ही खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल, तुम्हाला तेल जे आहे खूप कमी प्रमाणात खायचं असेल, तर अशा पद्धतीने वड्या ज्या आहेत तुम्ही थोड्याशा क्रिस्पी करून सुद्धा खाऊ शकता. त्यानंतर दुसरी पद्धत पाहूया. साधारण 2 चमचे तेल परत घातलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडेसे कढीपत्त्याचे पाने, अर्धा चमचा पांढरे तीळ आणि अगदी चिमूटभर हळदी. त्यानंतर ह्या जे वड्या आहे यामध्ये घातल्या आणि छान अशी ही फोडणी तयार करून घेतली. हवं तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या वड्या नक्की खाऊ शकता. तर बनवायला अतिशय सोप्या, मुलं सुद्धा आवडीने खातील, अजिबात नाकं न मुरडता अशा पद्धतीने या कोबीच्या वड्या ज्या आहेत सगळे आवडीने खातील. एकदा नक्की ट्राय करा, एकाच वेळेस 2 पद्धतीच्या वड्या. चला मग, कोबीची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा.